रुपा. आले. अगं ये ना पटकन. काय झालं साहेब? अगं ऐक ना, माझ्या ना अंगाचं खूप थरकापडं होतंय. हे बघ ना, बघ. हे बघ बघ. हे साहेब पण का बरं होतंय असं? अं, अगं काय माहिती का बरं होतंय. अं, मला ना मालकिनीची खूप आठवण येते. अच्छा. हा. पण तुम्ही काही काळजी करू नका. मी एक काम करते, डॉक्टरला बोलवते. हा. अगं डॉक्टरला बोलवायची काही गरज नाहीये. अहो मालक, तुम्हाला एवढा त्रास होतोय, डॉक्टरला तर बोलवावंच लागेल ना. अगं डॉक्टरची काही गरज नाहीये. अहो मालक, डॉक्टर आल्याशिवाय तुमचा काय रोग झालाय, तुम्हाला काय झालंय, तुम्हाला काय आजार झालाय ते कळाल्याशिवाय तुम्हाला औषध गोळ्या घेतल्याशिवाय बरं कसं वाटेल, सांगा बरं मला. हे बघ, डॉक्टर नाही आले तरी मी बरा होऊ शकतो. असं कसं मालक? अगं डॉक्टर नाही आले आणि तुम्ही बरं व्हाल कसं काय? असं होणारच नाही, शक्यच नाही. अगं तू करू शकते मला बरं. कोण? मी? हो. अहो मी काय डॉक्टर आहे का साहेब? अगं तू डॉक्टर नाही, पण तुझ्या डॉक्टरचा गुण आहे की तो मला बरा करू शकतो. मला काय समजेना, तुम्ही काय बोलताय? अगं डॉक्टरचा गुण कसला गुण माझ्यात? अगं मला ना तुझ्या मालकिनीची खूप आठवण येते. आणि आता मालकीन घरी नाहीये, तर मग तू. मालक, ते माझ्या नवऱ्याचं आहे. बरं बरं, ठीक आहे. तसं तुझा नवरा कुठं आहे? काय माहिती कुठे असेल, असेल कुठेतरी गडरीत पडलेला. तो काही काम बिम करत नाही का? अहो काम करतो ना, साईट चालू असताना तिथं बिगारी काम करतो तो. पाट्या व्हायला जातो, 300 रुपये रोज भेटतो त्याला. आणि त्याच्यामध्ये 150ची दारू आणि 150चा चकना, झाले लंपास पैसे. बापरे. तेव्हा अहो तुम्हाला सांगते, त्याला असे असे शोक आहे. दारू म्हणा, गांजा म्हणा, सिगरेट म्हणा, सिगरेट प्यायला पैसे नसले तर बिडी म्हणा, आणि हे सगळं करायला पैसे नसले तर तंबाखू, पुड्या. अजून सांगते, इतका वायफळ खर्च आहे त्याचा, आणि इतकं नुसतं नुकसान करून ठेवलंय त्याने त्याच्या आयुष्याचं. अरे बापरे. रोज गांजा पिऊन कुठेतरी पडलेला असतो. हा का? हो. कोणता तरी दुसराच माणूस येतो, त्याला उचलून घेऊन येतो. ज्याला तो सापडला तो माणूस घेऊन येतो त्याला घरापर्यंत. अरे बाप रे बाप. हे तर लयच अवघड झालं ग. मग तू एक काम कर ना, माझ्या घरीच राहायला येऊन जाय. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही हे? मी इथे येऊन काय करू, आणि मालकीनबाई काय बोलतील? अगं मालकीनबाई काहीच बोलणार नाही. आणि का बोलणार नाही हे पण सांगतो. कारण मी ना तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. काय? हा. तुम्ही मालकीनबाईला हाकलून दिला? हा. पण तुम्ही तर मला म्हटले होते की तिला माहेरी गेली म्हणे ती फिरायसाठी 2-3 दिवस. अगं ती ना सारखी सारखी कटकट लावत राहते, मला ज्या गोष्टी पाहिजे ना ते देत नाही. मग दिलं तिला हाकलून. आता. नाही नाही मालक, तरी मी तर राहायला बिला नाही येऊ शकत. का बरं? का बरं म्हणजे? माझा नवरा आहे, माझं लग्न झालंय. मी माझ्या नवऱ्याला सोडून तुमच्याकडे कशाला राहायला येणार बरं? अगं तसं पण तुझा नवरा दिवसभर दारू पिऊन इकडे तिकडे गडारीत पडत राहतो. त्याच्यापेक्षा तू इकडे येऊन राह ना. म्हणजे कसं, तू इथं राहायला आली ना माझ्यासोबत, मग मी तुला माझ्या बायको सारखं प्रेम देईल. तू मला तुझ्या नवऱ्यासारखं प्रेम दे. आपण नवरा बायको सारखं राहू. हा. पण मला काय बोलताय तुम्ही हे? अगं काय बोलताय म्हणजे, हे बघ, तुझ्या नवऱ्याचा तुला काही सपोर्ट नाही तर मी देतो ना सपोर्ट. हा. आणि कसला सपोर्ट? म्हणजे तुला जेव्हा जेव्हा पैसे लागतील, मी पैसे पण देत जाईल तुला. तुझ्या घराचा खर्च वगैरे सगळं उचलल मी. आणि अगं इथे इथं तू जर राहायला आली तर इथं तुला कसली कमी होणार आहे? सगळं तर आहे ना माझ्या घरात. सगळं बरोबर आहे मालक, पण उद्याच्या दिवशी मी तुमच्या घरी आली राहायला, आणि माझा नवरा इकडे येईल मला शोधत शोधत, मग काय करायचं मग? अगं तेव्हाच तेव्हा बघू ना, त्याचं काय करायचंय काय नाही.
पण एकदा तुझी मनाची तयारी तर कर. तसं मला सगळं योग्य वाटतंय, पण पटतंय ना तुला? हम्म? हा, पटत आहे पण अगं मग पटतंय मग नाराज कशाला होती? हम्म? हे बघ, आपण काय करू, तू ना माझ्याकडे राहायला येऊन जाय, मग आपण नवरा बायको सारखं राहू. म्हणजे कोणाचं टेन्शन नाही राहणार. एक तर मी माझ्या बायकोला काढून दिलेलं आहे, आणि तुझ्या नवऱ्याचं पुढं काय करायचं ते मी बघतो. हम्म? आणि नवरा बायको मध्ये काय काय होतं तुला माहिती आहे ना. हा, माहिती आहे ना मला. मग तेवढंच, बाकी काय, मी तुला सगळं पुरवल, तू मला तेवढी गोष्ट दे, म्हणजे झालं. मग चल ना, आजपासूनच सुरुवात करू. आज हा, चालेल ना तुला? हम्म, चल बेडरूम मध्ये. बस ना. मला तुम्हाला एक विचारू का? अगं विचार ना. आता मालकीनबाईला जसं तुम्ही काढून दिलं बायको असल्यानंतर, मी तर कामवाली बाई आहे. तुम्ही माझा वापर करून मला काढून तर नाही देणार ना? अगं असं काय बोलते तू? जर तू मला खुश ठेवलं, मला पाहिजे त्या गोष्टी दिल्या, हम्म. माझी सेवा केली, तर मी तुला का बरं काढणार आहे? आता तू बघितलं नाही का तुझ्या मालकीनचा व्यवहार कसा होता? हा, एक तर चिडचिड करायची, परत रात्री तुम्ही बाहेर झोपा, मी मध्ये झोपते, असं करायची. ते तर आहे मालक, पण म्हणून मग तिला, एक तर हे बघ, आता नवरा बायकोने एक सोबतच झोपायला पाहिजे ना. हो. आणि दोघांनी मिळून जुळून राहिलं तर व्यवस्थित संसार चालतो त्यांचा. हम्म. पण ती ना नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड, हे नाही ते नाही ते नाही झालं हे नाही झालं, असं. मग माझं पण डोकं उठलं होतं ग, म्हणून मग तिला काढून दिलं बाहेर. अच्छा, हा. तसं मालकीनबाई होत्याच खूप खाऊट. जाऊ दे, गेल्या ते. हम्म. बरं ऐक ना, बोला ना. तर बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपलं काम करू ना. मालक, तुम्हाला एक अजून सांगायचंय मला. काय सांगायचं आता? काय ना, अजून म्हणजे 3-4 दिवस आपल्याला काहीच नाही करता येणार. 3-4 दिवस का बर? ते मला पिरियड चालू आहे. अरे यार. पण तुम्ही नाराज नका हो. मी ना 4 दिवसानंतर देते तुम्हाला सगळं काही. अगं पण आज माझ्या हात थरथर करताय ना. पण हा. साहेब, आता काहीच नाही होऊ शकत. 4 दिवसानंतर देते की मग. आजच्या दिवस राहू द्या, 2-3 दिवस मॅनेज करा, मग मी 4 दिवसानंतर देते. हा, ठीक आहे मग नक्की. हा, आता. आता कायच बोलणार आहे आता, तुला जर लेडीज प्रॉब्लेम चालू आहे तर माझ्या थोडी हातात येते काही करणं. चालते. चालेल, मग मी जाते, आज उद्या येते हा कामाला. हो. ठीक आहे मालक. बस ना. बरं ऐक ना, बोला ना. आता 4 दिवस झाले, संपला ना तुझा प्रॉब्लेम? हो. मग चल ना, आपण सुरू करू आपलं. सुरू करायचं. हा. मग आता 4 दिवस झाले मी वाट बघतोय की कधी. खरं या 4 दिवसामध्ये ना, मला असं जाणवलंच नाही की मी कामवाली बाई होते तुमच्या घरात. एकदम म्हणजे मालकीनी सारखं राहणं. हम्म. हम्म. मग आता मालकीन जे करायची ते तुला करावं लागेल ना. हो. इकडेच, तिकडे चला ना.
नाही इथंच करू ना. चला ना तिकडे. ठीक आहे चल. बस ना. तस तुझा नवरा तर येणार नाही ना मध्येच? कशाला येईल तो? नाही कारण आता 4 दिवसापासून तू इकडेच आहे ना. हम्म. उगाच यायला बसला आज. नाही नाही, 4 दिवस नाही आला म्हणजे तो आता येणार पण नाही. तर त्याला यायचं राहिलं असतं ना तर पहिल्याच दिवशी आला असता तो बोंबा मारत. ठीक आहे मग चल. हो, हे काय करताय? अरे इथे काम आली ना? अह, का ग, तू काय करते माझ्या नवऱ्यासोबत? ते मालक आणि आम्ही. तुला तर मी घरी तुझ्या घरी पाठवलं होतं ना, कसं काय आली तू? कसं काय आली? माझं घर आहे, मी कधी येऊ शकते. तुमची काय बळजबरी माझ्या आईकडेच राहावा? आणि तू काय करते ग? आता सांगा ना मालक. मालकीन बाई, तुमचा आता या घरात काय हक्क नाही. काय? कसं आहे ना, आता मालक आणि मी नवरा बायको सारखी राहायला लागलो या घरामध्ये. मी कामवाली बाई नाही राहिली, आता मालकीन झाली. कशी मालकीन काय? कशी काय म्हणजे? बोला ना मालक. हे काय बोलती ती? अगं आता तू गेली होती मला सोडून मग. हा, आणि आता तुमची गरज नाहीये. आता ए, मालक तू इकडं हो इकडं. काय झालं ना आता? एवढं पुरे झालं आता. काय हो, काय चालू आहे मला तेच सांगा ना. अगं काही नाही आता ही माझ्यासोबत राहणार आहे. तू जा हो. तुझ्या घरी. मला डिवोर्स दिला तुम्ही? दिला का? नाही ना. मग हिचा काय अधिकार आहे माझ्या घरात राहायचं? हे बोला. द्यायचा आहे डिवोर्स तुला. मी काय डिवोर्स वगैरे देणार नाही. मला इथेच राहायचंय. माझं घर आहे, मी ते सोडणार नाही. का बरं राहायचंय? कामवाली ना तर कामवाली सारखं राहायचं. कुशाल मालक लोकांसोबत झोपती. लाज नाही का तुला? ती ती माझ्यासोबतच राहील आजपासनं. हो. कारण हे बघ, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या तू देत नाही. हा, एक तर सारखी चिडचिड करत राहते. मला म्हणते बाहेर हॉलमध्ये झोपा, मी बेडरूम मध्ये झोपते. हा, अहो, तुम्हाला दिवस रात्र तीच गोष्ट लागते तर कोणती बाई देणार आहे? अगं मग बायकोचं कर्तव्य आहे ना ते द्यायचं. हो, कामधंदे सोडते आणि तुमच्यासोबत तेच करत बसते. मग मी काय तुला दिवस रात्र तेच बोलतो का? अगं, तुला लाज वाटते का? हा, माझं घर फोडायला निघाली का तू? हा, तुला इतक्या विश्वासाने मी कामाला ठेवलं, तू माझाच विश्वासघात केला. बोला ना काय मालक. ते मला काय बोलणार नाही, तो मूर्ख माणूस आहे. तू काय कर आता, पहिले ना माझ्या घरात निघ. मी त्यांच्याकडे बघते काय करायचं ते. मी नाही जाणार. तू नाही जाणार? हे बघ, दोघांवरती कंप्लेंट करल. आणि बिना फारकतीचं लग्न केलेलं आहे ना, कायदेशीर आहे. हे बघ, तुला सांगते, तू निघ इकडनं. चल निघ. मी निघ इकडनं. आणि तू निघ इकडं. हे काय चालू आहे? हा, अगं काय चालू आहे म्हणजे आता माझ्याकडनं राहवलं नाही गेलं मग मी तिला तुम्ही तर मी नसताना काही पण करत असतील मग माझ्या डोळ्याआड. अगं काही पण कस काय आज पहिल्यांदाच हे सगळं झालं. अहो, 8 दिवस झाले फक्त मी गेलेले होते आणि त्याच्यात तुम्हाला राहवलं नाही. आता तुमची ना मी कंप्लेंट करते. कसली कंप्लेंट करते? बिना फारकतीचं यांनी लग्न केलेले. अगं मी कुठं लग्न केलं तू तिच्यासोबत? बोलले मी लग्न केलं. अगं तू येडी का? मी लग्न बिग्न कशाला करणार तिच्यासोबत? मी फक्त तिला इथून पुढे तुम्ही जर तिला परत घरी बोलावलं आणि काही गंदे चाळे केले मग तुमच्याकडे बघते. आता चला चला तिकडं.